मित्रांनो, द लॉ ऑफ सक्सेस हे एक क्लासिक पुस्तक आहे जे तुम्हाला यशाचे रहस्य शिकवते। या पुस्तकात लेखक नेपोलियन हिल तुम्हाला यशस्वी लोकांच्या बाबतीत केलेल्या संशोधनाचा सारांश देतात आणि तुम्हाला ती तत्त्वे तुमच्या स्वतःच्या यशासाठी कसे वापरता येतील याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करतात। या व्हिडिओमध्ये आम्ही या पुस्तकाचा सारांश देऊ आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि तंत्रज्ञान सुद्धा सांगू ज्या तुम्हाला यशस्वी होण्यात मदत करतील। जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वोत्तम परिणाम साध्य करायचे असतील तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा आणि नवीन असाल तर जरूर करून घ्या। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया नेपोलियन हिल मर्म यशाच्या सिद्धांताचे। यामध्ये 17 अशी तत्व सांगणार आहे जी तुम्हाला जादुई तत्व वाटू शकतात, परंतु ते परिवर्तन घडवणारच। तर मित्रांनो, हे नेपोलियन हिल यांनी लिहिलेले स्वमदत पुस्तक आहे। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मूलतः 1928 मध्ये बहुखंड अभ्यासक्रम म्हणून प्रकाशित तो जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक ऑफर करतो। बिझनेस मॅग्नेट, शोधक आणि राजकारण्यांसह 500हून अधिक यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हिल वैयक्तिक आणि व्यावसायिक कामगिरीसाठी तत्त्वे आणि धोरणांचा संच सादर करतो। पुस्तकात चर्चा केलेल्या मुख्य संकल्पनांचा तपशीलवार सारांश या व्हिडिओत आपण मांडणार आहोत। यशाचा पाया हिल कोणत्याही यशस्वी प्रयत्नासाठी प्रारंभिक बिंदू म्हणून निश्चित उद्देश, स्पष्ट दृष्टी आणि अटूट निर्धार यांच्या महत्त्वावर जोर देऊन पाया घालतो। यश हे सुपरिभाषित योजना आणि केंद्रित कृतींचे परिणाम आहे ही संकल्पना तो मांडतो। तुमच्या जीवनाचा उद्देश निश्चित करणे आणि त्या उद्देशाने कृती व रेखित करण्याचे महत्त्व हे पुस्तक शोधते। हिल अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची दोन्ही उद्दिष्टे निश्चित करण्याच्या महत्त्वावर आणि ही उद्दिष्टे एखाद्याच्या जीवनाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी कसे योगदान देतात यावर सुद्धा जोर देतो। सकारात्मक मानसिक वृत्ती निर्माण करणे हिल यश मिळवण्यासाठी सकारात्मक मानसिक वृत्तीच्या भूमिकेवर चर्चा करतो। तो आशावादी शक्ती आणि आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी एखाद्याच्या मनोवृत्तीच्या प्रभावावर जोर सुद्धा देतो। ज्वलंत इच्छा जोपासणे हिल यशामागील प्रेरक शक्ती म्हणून ज्वलंत इच्छेच्या संकल्पनेचा अभ्यास करतो। तो उत्साह आणि फोकस टिकून ठेवण्यासाठी रणनीतीची रूपरेषा देतो। इच्छा आणि साध्य यांच्यातील परस्पर संबंध हायलाइट करतो। विश्वास आणि आत्मविश्वास विकसित करणे विश्वास आणि आत्मविश्वास हे यशाचे आवश्यक घटक म्हणून शोधले जातात। हिल स्पष्ट करतो की स्वतःवर आणि ध्येयावरील विश्वास व्यक्तींना यशाकडे कसे प्रवृत्त करू शकतो आणि तो अटळ आत्मविश्वास विकसित करण्यासाठी तंत्र प्रदान करतो। बचत करण्याची सवय लावणे हिल आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व आणि बचतीची सवय यावर सुद्धा जोर देतो। एकंदर यश आणि स्थिरतेसाठी योग्य आर्थिक पद्धती कशा प्रकारे योगदान देतात यावर तो चर्चा करतो। उपयोगी पुढाकार आणि नेतृत्व यश मिळवण्यासाठी पुढाकार आणि नेतृत्व गुणांची चर्चा केली जाते। हिल नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी आणि सक्रिय कृती करण्याचे महत्त्व याविषयी अंतर्दृष्टी प्रदान करतो। कल्पना म्हणजेच मनाची कार्यशाळा हे पुस्तक कल्पना शक्तीची सर्जनशील शक्ती आणि समस्या सोडवणे आणि नवकल्पना यातील तिची भूमिका शोधते। हिल कल्पना शक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी तंत्र प्रदान करतो। एकाग्रता केंद्रित विचारांची शक्ती हिल एकाग्रतेची संकल्पना आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तिची भूमिका यावर सुद्धा चर्चा करतो। तो केंद्रित विचार विकसित करण्यासाठी आणि विचलित होण्यापासून दूर राहण्यासाठी धोरणे प्रदान करतो। अचेतन मन आणि स्वयंसूचनांची शक्ती हिल सुप्त मनाची शक्ती आणि विचार आणि कृतींना आकार देण्यावर स्वयंसूचनेचा प्रभाव शोधतो। तो अवचेतन मनाच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी तंत्रे सुद्धा देतो। भीतीवर मात करणे आणि धैर्य
विकसित करणे. भीतीला यशाचा मोठा अडथळा म्हणून संबोधले जाते. हिल भीतीवर मात करण्यासाठी आणि जोखीम घेण्याचे आणि ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी धैर्य विकसित करण्यासाठी धोरणे प्रदान करतो. सवयींचा नियम आणि सुवर्ण नियम. हिल सकारात्मक सवयी आणि नैतिक वर्तनाचे महत्त्व यावर चर्चा करतो. यश आणि वैयक्तिक परस्पर संवादासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून तो सुवर्ण नियम सादर करतो. वैयक्तिक सचोटी आणि चारित्र्य. हिल चिरस्थायी यश निर्माण करण्यासाठी वैयक्तिक सचोटी आणि चारित्र्याच्या महत्त्वावर जोर देतो. नैतिक मानके राखण्यामुळे विश्वासार्हता आणि विश्वास कसा वाढतो ते स्पष्ट करतात. वैयक्तिक संबंध निर्माण करणे. पुस्तकात अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्याची आणि टिकून ठेवण्याची कला शोधण्यात आलेली आहे. हिल प्रभावी संप्रेषण, सहानुभूती आणि सहयोगाची अंतर्दृष्टी प्रदान करतो. वैश्विक सवयीचा सार्वत्रिक नियम. हिल कॉस्मिक हॅबिट्स फोर्सची संकल्पना एक सार्वत्रिक कायदा म्हणून सादर करतो जो क्रिया आणि परिणाम नियंत्रित करतो. या कायद्याशी जुळून घेतल्याने यश कसे वाढू शकते हे ते स्पष्ट करतात. यशस्वी वाटाघाटीची कला. जीवनाच्या विविध पैलूंमध्ये यशस्वी होण्यासाठी वाटाघाटी कौशल्याची चर्चा केली जाते. हिल प्रभावी वाटाघाटी आणि विजय परिणाम साध्य करण्यासाठी तंत्र प्रदान करते. वेळेवर प्रभुत्व मिळवणे. हिल वेळ व्यवस्थापन आणि काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. तो उत्पादकता ऑप्टिमाइज करण्याची आणि कल्याण राखण्याची धोरणे प्रदान करतो. आत्मनियंत्रणाचे विज्ञान. यशासाठी मुख्य गुणधर्म म्हणून आत्मनियंत्रण शोधले जाते. हिल स्वयंशिस्त विकसित करण्यासाठी आणि आवेगांचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्र प्रदान करतो. सारांश आणि निष्कर्ष जर या पुस्तकाचा म्हटला तर समारोपाच्या प्रसंगामध्ये हिल यशाच्या मुख्य तत्वांचा सारांश देतात आणि ही तत्वे सातत्याने लागू करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. पुस्तकात नमूद केलेल्या सिद्ध तत्वांचे पालन करणाऱ्याला यश मिळणे शक्य आहे यावर तो भर देतो. मित्रांनो, नेपोलियन हिलच्या यशाचा नियम जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शक आहे. या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्वांचे पालन करून वाचक मानसिकता, सवयी आणि धोरणे जोपासू शकतात, ज्यामुळे यश, वैयक्तिक वाढ आणि चिरस्थायी पूर्तता होते. हिलची अंतर्दृष्टी त्यांच्या क्षमता अनलॉक करण्याचा आणि त्यांची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक व्यापक रोडमॅप प्रदान करते. द लॉ ऑफ सक्सेस बुक समरी इन मराठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे पुस्तक खरेदी करून पूर्णपणे वाचण्याचा सल्ला मी तुम्हाला नक्कीच देईल. हे पुस्तक तुम्हाला यशाचे रहस्य शिकवते आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.